गुड मॉर्निंग स्टुडंट. मॅग्नेटिक फील्ड ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिझमच्या नवीन लेक्चरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण बायट-सवार्ट लॉचे काही ॲप्लिकेशन स्टडी केले होते. त्यामध्ये करंट कॅरिंग कॉईल, त्यानंतर ॲट द सेंटर असेल, त्यानंतर इनफायनाईट लेंथसाठी मॅग्नेटिक फील्ड कशी कॅल्क्युलेट करायची, बायट-सवार्ट लॉचा यूज करून ते आपण स्टडी केला. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेशनचा शेवटचा पॉईंट स्टडी करतोय, तो म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ॲट अ ॲक्सेल पॉईंट ऑफ अ करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईल. समजा एखादी सर्क्युलर कॉईल असेल आणि त्या सर्क्युलर कॉईलमध्ये त्या सर्क्युलर कॉईलपासून काही एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला जर का आपल्याला मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची असेल तर ती कशी कॅल्क्युलेट करायची याचा आपण आज स्टडी करणार आहे. तर ह्या लेक्चरमध्ये तर आपण काय कन्सिडर करतो की सपोज एक सर्क्युलर कॉईल आहे आणि या सर्क्युलर कॉईलपासून आपण काय करणार की एक्स ह्या डिस्टन्सवर पी हा पॉईंट आहे, ह्या पी पॉईंटला किती मॅग्नेटिक फील्ड असेल ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे. मग आपण कन्सिडर करतो की एक सर्क्युलर कॉईल विच इज ॲट द डिस्टन्स ऑफ एक्स फ्रॉम द पॉईंट पी. देन कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ द सर्क्युलर कॉईल अँड स्मॉल आर इज द डिस्टन्स फ्रॉम द लेंथ एलिमेंट. ठीक आहे. तर मग आपण काय करतो की समजा सर्क्युलर कॉईल, या सर्क्युलर कॉईलमधून आय एवढा करंट काय होतो, फ्लो होतो असं आपण कन्सिडर करूया आणि आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काय करायची, कॅल्क्युलेट करायची. मग आपल्याला माहिती की बायट-सवार्ट लॉ हा आपण फक्त आणि फक्त करंट एलिमेंटसाठीच काय करत असतो, यूज करत असतो. मग त्यासाठी आपण काय करूया की एक DL हा एक काय करू, करंट एलिमेंट आपण इथं घेऊया. मग आपल्याला माहिती की करंट एलिमेंट हा कसा असतो, तुमचा ऑलवेज कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. म्हणजे इथं जो काय अँगल असेल तुमचा किती असणार, 90 डिग्री असणार आहे. मग आपण काय करू की पी ह्या पॉईंटपासून आर या डिस्टन्सवर हा काय करूया, जॉईंट करून घेऊया. मग आता ज्यावेळेस जॉईंट करून घेतलं आपण, तर आपण जी काय मॅग्नेटिक फील्ड ह्या पी पॉईंटला आपल्याला मिळणार ही कशी असणार आपल्याला माहिती, ती ऑलवेज कशी असेल, परपेंडिक्युलर असणार. कारण की बी इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द लेंथ एलिमेंट, हे आपल्याला माहिती आहे. जी काय मॅग्नेटिक फील्ड असेल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू लेंथ एलिमेंट. मग त्या सिच्युएशनमध्ये आपण आता काय करणार की बायट-सवार्ट लॉ आपल्याला यूज करता येईल. दॅट इज DB इक्वल म्यू नॉट अपॉन 4 इंटू आयडियल इंटू साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर. मग साइन थीटाची व्हॅल्यू आता किती आहे तुमची, 90 डिग्री, म्हणजेच म्यू नॉट अपॉन 4 इंटू काय असेल, आयडियल अपॉन आर स्क्वेअर काय असेल इक्वेशन असेल. तर आता हा जो काय फॉर्म्युला आहे हा व्यवस्थित तुम्हाला माहिती आहे. आता काय करायचे, आपल्याला ह्या टोटल कॉईलची मॅग्नेटिक फील्ड काय करायची, कॅल्क्युलेट करायची की पी या पॉईंटला किती असेल म्हणून, किंवा पी पॉईंटला कॉईलमुळे किती मॅग्नेटिक फील्ड असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग ती कॅल्क्युलेट करण्यासाठी आता आपण काय करतो बघा की लेंथ एलिमेंट घेतला एक्स या डिस्टन्सवर, आर ही त्याची रेडियस आहे आणि स्मॉल आर काय त्याचं ह्या पॉईंटचं डिस्टन्स आहे असं आपण कन्सिडर केलं. मग आता ही जी काय मॅग्नेटिक फील्ड आपण इथं ड्रॉ करतोय, समजा ह्या एलिमेंटमुळे आपण फक्त समजा सर्कलचा ही जी काय कॉईलचा हाफ पार्ट जर का आपण कन्सिडर केला तर हाफ पार्टमुळे जी काय तुमची मॅग्नेटिक फील्ड कशी मिळेल बघा की हा जो का तुमचा DB एलिमेंट आहे बघा, ही डायरेक्ट मी इथं ह्या फॉर्ममध्ये काढलेली आहे की ह्या DL ही जी काय डायरेक्शन असेल ती कशी तुमची परपेंडिक्युलर असेल, म्हणजे तो DB तुमचा काय असणार आहे, तो सेंटरकडे काय होणार आहे, इनवर्ड असणार. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड टुवर्ड सेंटर असेल. मग आता ही जी काय मॅग्नेटिक फील्ड आपण इथं बघितली बघा, तर ही काय मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपण दाखवलेली, म्हणजे जो का तुमचा अपचा साईन असेल किंवा वरती जी काय डायरेक्शन असेल असं तुमचा DB कॉस थिटा आणि हा का तुमचा DB साईन थिटा. म्हणजे असं आपण ह्या पार्ट घेता असेल त्यास तुम्हाला हे मिळेल, DB हा तुमचा रिझल्टंट असेल, म्हणजे DB कॉस थिटा हा का तुमचा DB साईन थिटा. सिमिलर ज्यावेळेस मी ह्या DLचा अपोजिट एलिमेंट ज्यावेळेस मी कन्सिडर, ह्या DLचा अपोजिट एलिमेंट ज्यावेळेस मी कन्सिडर करेन त्यावेळेस त्याची मॅग्नेटिक फील्ड कशी असेल, ह्या बाजूला असेल आणि ती काय तुमची DB कॉस थिटा आणि DB साईन थिटामध्ये काय होईल, रिझॉल्व होईल. म्हणजे त्याचा अर्थ काय की आता जो काय DB कॉस थिटा आणि DB कॉस थिटा हे इक्वल आणि अपोजिट हे काय तुमचे एकमेकांना करतील, कॅन्सल करतील. मग आता इथं आपल्याला लक्षात येते की बघा हा जो का कंपाऊंड थिटा असेल तर याच्या हा जो कंपाऊंड आपण थिटा असेल, समजा हा थिटा असेल तर हा पण किती आला असता, थिटा आला असता. म्हणजे त्याचा अर्थ काय म्हणतो, आपण हा थिटा कंपाऊंड काय करतो इथं लिहितोय. मग आता ह्या सिच्युएशनमध्ये काय तुमचा DB कॉस थिटा कॅन्सल झाला, म्हणजे फक्त काय होईल तुमचा DB साईन थिटा. म्हणजे आपण फक्त हाफ पार्टसाठी जर कॅल्क्युलेशन करत असेल तर तुमचं इंटिग्रेशन किती आलं, DB साईन थिटा. म्हणजे टोटल इंटिग्रेशन काय मिळतं तुम्हाला, DB साईन थिटा. आपण प्रत्येक एलिमेंट जर आपण कॅल्क्युलेट केलं तर DB साईन थिटा काय तुम्हाला इथं मिळणार आहे. मग आता इथं बघा की टोटल फॉर्म्युला आपण यूज करतोय, DB म्हणजे म्यू नॉट अपॉन 4 इंटू आयडियल इंटू साईन थिटा अपॉन आर स्क्वेअर. मग आता इक्वेशनमध्ये आपल्याला साईन थिटाची व्हॅल्यू जर का लिहायची असेल, साईन थिटा कसं लिहिणार आपण, साईन थिटा इक्वल टू कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर, कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर. ठीक आहे. मग आता बी नेटची व्हॅल्यू काय मिळेल बघा, म्यू नॉट अपॉन 4 इंटू आयडियल अपॉन आर स्क्वेअर इंटू कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर.
मग आता ही जी काही बी नेटची व्हॅल्यू आहे, ही बी नेटची व्हॅल्यू याच्यामध्ये म्यू नॉट अपॉन 4 कॉन्स्टंट आहे, करंट कॉन्स्टंट आहे, त्यानंतर कॅपिटल आर स्मॉल आर ही कॉन्स्टंट आहे, आर स्क्वेअर इंटू आर हे घेतलं आपण आर क्यूब. फक्त आपल्याला काय मिळेल आता डीएल जे काय लेंथ एलिमेंट आहे ह्या सगळ्या लेंथ एलिमेंट जर मी इंटिग्रेशन केलं तर मला काय मिळेल सगळ्यांचा आता मल्टिपल आपल्याला कॅल्क्युलेट केलं. मग ती येईल बघा म्यू नॉट इंटू आय इंटू आर अपॉन 4 पाय इंटू आर क्यूब इंटू 2 पाय इंटू आर. मग 2 पाय इंटू आर का घेतला आपण की सगळे जे काय लेंथ एलिमेंट आहे हे सगळे लेंथ एलिमेंट कुठे तुमचे दे आर ऑन द सर्कमफरन्स ऑफ द कॉईल, म्हणजे ते कॉईलच्या कशी सर्कमफरन्सवर असणार, म्हणजे त्याचं सर्कमफरन्स किती असं 2 पाय. ती व्हॅल्यू ती इक्वेशन सबस्टिट्यूट केली मी, तर आर आणि आर हा केला तुमचा 2r स्क्वेअर 4 पाय 2 पाय 2 2चा 4 म्हणजे तुमचा आला 2 इंटू पाय पाय कॅन्सल झाले 2 इंटू आर क्यूब म्यू नॉट इंटू आर स्क्वेअर अपॉन आर क्यूब. पण मग आता हा जो काय आर आहे स्मॉल आर त्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. स्मॉल आर स्क्वेअर इक्वल टू पायथागोरस थेरमनुसार या टर्ममध्ये स्मॉल आर किती असं आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण. आर स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर दॅट इज आर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज टू 1/2. पण इथं आर क्यूब आहे म्हणजे आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किती येईल 3/2. म्हणजे तुमची टोटल मॅग्नेटिक फील्ड किती आली बघा बी इक्वल म्यू नॉट इंटू आय इंटू आर स्क्वेअर अपॉन 2 इंटू ब्रॅकेट आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज टू 3/2 ही काय तुमची व्हॅल्यू असेल. मग आता ह्यामध्ये आपण 3 केसेस काय करणार स्टडी करणार. तर त्यामध्ये सगळ्यात पहिली केस आहे की इफ सर्क्युलर कॉईल ऑफ एन टर्न. आता ही जी आपण कॅल्क्युलेट केली एका टर्नसाठी, समजा तिला नंबर ऑफ टर्न्स असतील त्या कॉईलला, तर त्या सिच्युएशनमध्ये मॅग्नेटिक फील्ड आपल्याला मिळेल बी इक्वल टू म्यू नॉट इंटू एन इंटू आय इंटू आर स्क्वेअर अपॉन 2 इंटू ब्रॅकेट आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस टू 3/2. म्हणजे याच्यात काय केलं आपण की ह्या एनने काय केलेला फक्त जेवढे काही नंबर ऑफ असतील टर्न्स तिने काय करणार आपण मल्टिप्लाय करणार. त्यानंतरची सेकंड केस आहे की मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द कॉईल, म्हणजे जर एक्स इज इक्वल टू 0 असेल तर त्या सिच्युएशनमध्ये काय होईल बी इक्वल टू म्यू नॉट इंटू एन इंटू आय इंटू आर स्क्वेअर अपॉन 2 इंटू आर क्यूब. कारण एक्सची व्हॅल्यू काय घेतो आपण 0, म्हणजेच आन्सर मिळेल आपल्याला म्यू नॉट इंटू एन इंटू आय अपॉन काय असेल 2r. ही काय मिळेल आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळेल. म्हणजेच बघा म्यू नॉट इंटू एन आय अपॉन 2r ही काय असेल मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द कॉईल. त्यानंतर थर्ड केस आहे व्हेन पॉईंट पी इज लाईज फार अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द लूप. समजा जो का पी हा पॉईंट हा खूप लांब असेल सेंटर ऑफ लूपपासून, म्हणजे एक्स इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन आर कॅपिटल आर असेल तर त्या सिच्युएशनमध्ये आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 3/2 आर तुमचा 0 होऊन जाईल, म्हणजेच किती असेल आपल्याला फक्त मिळेल एक्स क्यूब मिळेल. मग त्या सिच्युएशनमध्ये तुमची मॅग्नेटिक फील्ड असेल ती मिळेल म्यू नॉट इंटू एन इंटू आय इंटू आर स्क्वेअर अपॉन 2 इंटू एक्स क्यूब हा का त्याचा फॉर्म्युला असेल. तर ह्या झाल्या तुमच्या 3 केसेस. ओके. त्यानंतर ज्यावेळेस आपण जो काही ग्राफ ड्रॉ करणार बी आणि एक्स कर्वचा, म्हणजे डिस्टन्स आणि जर का मॅग्नेटिक फील्डचा का आपण ग्राफ ड्रॉ केला तर त्या सिच्युएशनमध्ये जो काही ग्राफचं नेचर आहे हे जर का तुम्ही सुरुवातीला बघितलं तुम्हाला ग्राफचं नेचर या फॉर्ममध्ये वाटेल. कारण की ज्यावेळेस तुम्ही बघा की मॅग्नेटिक फील्ड जी असते तुमची आपण लिहितोय ती पॉझिटिव्हसाठी असेल त्या डायरेक्शनमध्ये, निगेटिव्ह असेल ती ह्या डायरेक्शनमध्ये आपण ती आपल्याला ड्रॉ करता येईल. पण ज्यावेळेस आपल्याला मॅग्नेटिक फील्ड ही जर का व्हेक्टर क्वांटिटी असेल तर डायरेक्शन वाईज ही जी काय डायग्राम ही तुमची रॉंग होईल. ठीक आहे. मग डायरेक्शन वाईज जर का आपण स्टडी केलं तर डायरेक्शन वाईज जर का निगेटिव्ह असेल तुमची डायरेक्शन हीच असेल, पॉझिटिव्ह असेल डायरेक्शन या फॉर्ममध्ये असेल. म्हणजे जो का तुमचा टोटल ग्राफ आहे बी आणि एक्स कर्वसाठी या फॉर्ममध्ये काय आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. ओके. त्याला तुमचा ग्राफ फॉर द पी आणि एक्स कर्व म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि डिस्टन्सचा ग्राफ कसा कॅल्क्युलेट करता येईल तो आपण ड्रॉ केला. त्यानंतर ह्या टॉपिकचे काही आपण 2 प्रॉब्लेम स्टडी करतोय बघा. फर्स्ट प्रॉब्लेम आहे कन्सिडर अ क्लोजली बाउंड 1000 tons coil having a radius of 1 meter. If a current of 10 ampere passes through coil, what will be the magnetic field at the center? आपल्या क्वेश्चनच्या बघा की एक क्लोजली बाउंड कॉईल आहे की त्याला 1000 टन्स आहे, त्याची रेडियस दिली तुम्हाला 1 मीटर आणि त्यातून 10 अँपियर एवढा करंट का पास होत असेल तर व्हॉट विल बी द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर. तर सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असेल तर सेंटरला मॅग्नेटिक फील्ड असताना आपण फॉर्म्युला लिहिला होता म्यू नॉट इंटू एन अपॉन 2r. एन दिला नंबर ऑफ टाइम्स 1000, आर दिला आहे रेडियस दिली तेव्हा 100 सेंटीमीटर आणि करंट दिला 10 अँपियर. मग आता बीची व्हॅल्यू किती मिळेल बघा बी इक्वल टू म्यू नॉटची व्हॅल्यू 4.10⁻⁷, एन म्हणजे 1000, आय तुमचा 10 डिवाइड बाय 2r 2 इंटू 10 कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 6.28 इंटू 10⁻³ टेस्ला. सिमिलरली एक सेकंड एक्झाम्पल अजून बघा. A circular coil of 8 tons and a mean radius of 10 cm carries a current of 1 ampere. Find the magnitude of magnetic induction at center. मग आपल्याला मॅग्नेटिक फील्ड विचारली सेंटरसाठी तर पुन्हा इथं फॉर्म्युला बघून
तुम्हाला मिळेल बी इक्वल म्यू नॉट इंटू एन आय अपॉन 2r, दॅट इज बी इक्वल टू 4 पाय इंटू 10⁻⁷ इंटू 8 इंटू 1 अपॉन 2 इंटू 10⁻⁻1, म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला मिळाला 5.027 इंटू 10⁻⁵ वेबर पर मीटर स्क्वेअर. तर अशा प्रकारे बायट-सवार्ट लॉचा आपण जे काय सगळे ॲप्लिकेशन्स इथं काय केले, स्टडी केले की हाऊ टू कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या लेक्चरमध्ये मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी ॲम्पियर सर्किटल लॉ किंवा ॲम्पियर्स लॉ आपण काय करणार आहे, ॲम्पियर लूप लॉ आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबूया. थँक्यू.